ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सात्विक पक्वान्नामध्ये आज बनत आहे साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड्या. अतिशय सोप्या पद्धतीने बनवण्याची पद्धत यामध्ये आहे, म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. हे पापड अतिशय खुसखुशीत होतात आणि बटाटा आणि साबुदाणा असल्यामुळे उपवासाला देखील चालतात. अतिशय खुसखुशीत झालेले आहेत. त्यासाठी मी घेतलेला आहे 3 वाट्या साबुदाणा. मोजमापासाठी कोणतीही एकच वाटी ठेवून द्यायची किंवा एकच ग्लास ठेवायचा आणि तो मी रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातलेला आहे आणि पाहू शकता या ठिकाणी छान भिजलेला आहे. भिजत असताना पाणी थोडंसं जास्तच घालायचं आणि या ठिकाणी पाहू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा आपल्याला काढून घ्यायचा आहे. मिक्सर मधून काढत असताना आपल्याला त्यामध्ये जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता अगदी महीन काढायचं आहे. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने साबुदाण्याचे कण असता कामा नयेत याची काळजी आपल्याला घ्यायची. या पद्धतीनं मिक्सरच्या पॉटमध्ये थोडा थोडा साबुदाणा घालत थोडंसं पाणी टाकत मी या ठिकाणी सगळी साबुदाण्याची पेस्ट काढून घेतलेली आहे. वजनी साबुदाणा पाहत असताना 500 ग्रामच्या जवळजवळ साबुदाणा आहे. त्यासाठी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. 500 ग्राम साबुदाण्यासाठी किमान अर्धा किलो बटाटे घालता येतील. मी 1 किलोच्या जवळजवळ बटाटे घेतलेले आहेत. त्याच्या छोट्या छोट्या फोडी केल्या आणि या फोडी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि त्याचा स्टार्च गेला पाहिजे. जितक्या वेळ पाणी स्वच्छ नितळ दिसत नाही तेवढ्या वेळ त्या धुवून घेतलेल्या आहेत. आणि आता साबुदाण्याची पेस्ट एका गाळणीने छान गाळून घ्यायची. आपल्याला ही पेस्ट जी आहे अतिशय महीन पाहिजे, त्यामुळे पापड्या खुसखुशीत होतात. आणि मला विशेष म्हणजे पापड्यांमध्ये कुठेही साबुदाणा दिसू द्यायचा नाही. आणि आता ही पेस्ट झालेली आहे गाळून. मिक्सरच्या बाउलमध्ये या फोडी थोड्या थोड्या घालून आणि थोडंसं पाणी घालून ही पेस्ट देखील काढून घ्यायची आणि ही पेस्ट ही गाळणीने गाळून घ्यायची. आणि पाहू शकता या पेस्टमध्ये अजिबात कुठलाही साबुदाण्याचा छोटासा कण देखील नाहीये. साबुदाण्याची पेस्ट जेवढी काढून घेतलेली आहे त्यापैकी निम्मी पेस्ट मी या ठिकाणी शिजवण्यासाठी घेतलेली आहे आणि बाकीची पुन्हा शिजवणार. ज्या कढईमध्ये मी गाळून घेतलेली आहे या पेस्ट, त्याच कढईमध्ये 2 बाउल पाणी घातलेलं आहे. आणि चीक शिजत असताना देखील आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. गॅसच्या मोठ्या शेगडीचा मी उपयोग केलेला आहे. फुल फ्लेम केलेली आहे आणि त्यावर ही कढई ठेवून दिलेली आहे आणि आता सतत ढवळायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटातच ही पेस्ट एवढी घट्ट झालेली आहे. पण हा चीक शिजलेला नाहीये, म्हणून यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता आहे. मी एका बाजूला पाणी तापवून घेतलेलं आहे आणि हे गरम पाणी आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचंय. आणि हे उपवासाचे पापड असल्यामुळे यामध्ये मी घातलेलं आहे सैंधव मीठ 1.5 चमचा. मीठ घालत असताना थोडीशी चव घेऊन पाहायची, कारण या पापड्यांसाठी थोडंसंही जास्त मीठ झाल्यास त्या वाळल्यास पापड्या जास्तच खारट लागतात, म्हणून मीठ बेतानच घालायचं. चीक शिजला की नाही हे पाहण्यासाठी पहिली ट्रिक आहे ती म्हणजे थोडा वेळही आपण या चिकाला हलवलं नसल्यास त्याला साय येते. आणि पुढची ट्रिक्स म्हणजे की साईडला अशा पद्धतीनं पपडी येते. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. शिवाय चिकाला चांगली चकाकी देखील येते. 20 ते 22 मिनिटामध्ये हा चीक शिजून तयार झालेला आहे. पाहू शकता एवढा पातळ आहे. जसा जसा थंड होतो तसा तसा तो दाट होत जातो. मी घेतलेला आहे एक प्लास्टिक. त्या प्लास्टिकवर व्हिडिओसाठी पापड्या घालून घेते. गच्चीवरच पापड्या घालायच्यात मला. थोडीशी वाफ जाऊ द्यायची चिकाची आणि मग या पापड्या घालायच्या. जेवढ्या लहान मोठ्या आकारात घालायच्या तेवढ्या घालून घ्यायच्या. आणि आता तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल, सात्विक पक्वान्न चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ पाहायला याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. फॅनखाली देखील हे पापड छान वाळतात, पण वर्षभर टिकवण्यासाठी त्यांना एक ऊन देणं आवश्यकच असतं. या पापड्या मी गच्चीवर घातलेल्या आहेत. त्या 2 दिवसांनी कडकडीत उन्हामध्ये अशा पद्धतीनं वाळलेल्या आहेत. त्या तळूनही दाखवते. सात्विक पक्वान्न पाहत जा, सात्विक अन्न खा, स्वस्थ रहा, मस्त रहा आणि नवनवीन व्हिडिओ असेच पाहत राहा. पुन्हा भेटूयात नवीन मेनू सोबत नवीन व्हिडिओमध्ये.